श्री स्वामी समर्थ. आज गुरुवारी म्हणून मी मठात गेले आणि लवकरच गेले बिकॉज मला मार्केटमध्ये सामान पण आणायला जायचं आहे. गुड मॉर्निंग गायज, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मस्त असणार. म्हणजे तसं तर मी मठामध्ये येऊन बसले होते खूप वेळ प्रतीकची वाट बघत, बिकॉज तो ऑफिसवरून येणार होता डिरेक्ट. तो घरी यायपेक्षा म्हटलं तू इथेच ये, मला पिकअप कर. मी डायरेक्ट मार्केटमध्ये आले होते. त्याच्यानंतर उद्या पिठोरी अमावस्या म्हणून त्याच्यासाठी सगळं सामान घ्यायचं होतं. हार, वेणी, फुलं सगळं घेतलं. आणि जे मोदकात बनवतो ना आपण सारं, ते खोबरं किसायचं असतं ना, ते किसायचंच माझं कुठं गायब झालं, मला मिळतच नाही आहे. तर म्हटलं नवीन घ्यावं. ह्याच्यामध्ये ना त्या काकांनी मला इलेक्ट्रिक पण दाखवलं आहे, पण मला इलेक्ट्रिक कुठलं घ्यायचं माहिती आहे? त्याच्यामध्ये पीठ पण मळलं जातं, सगळंच केलं जातं. म्हणजे ऑल इन वन, असं 4 in 1 काहीतरी समथिंग आहे. ते वाला मी घेणार आहे नक्कीच, तेव्हा घेईल, तुम्हाला दाखवेल. तात्पुरतं हे मी घेतलं बिकॉज आता गणपती पण आहे आणि लागेल म्हणून मग हे घेऊन टाकलं. त्याच्यानंतर थोडासा नाश्ता करायला आलो आम्ही, कारण की त्यालाही भूक लागली होती डिरेक्ट ऑफिसवरून येऊन, आणि मलाही थोडंसं म्हटलं खाऊया चला लाईट वेट. आणि त्याच्यानंतर म्हटलं पाणीपुरी पण खायला जाऊया. इथली पाणीपुरी त्याला खूप जास्त आवडते, मला एवढी नाही आवडत, त्याला आवडते म्हणून त्याच्यासाठी आलो. आणि त्याने रगडा पॅटीस घेतला होता आणि मी एक प्लेट पाणीपुरी घेतली होती. आणि ओके ते म्हणजे एवढी पण म्हणजे छान आणि असं नाही, ओके होती. म्हणजे काहींना आवडते अशी टेस्ट, मला थोडीशी म्हणजे थोडीशी वेगळी टेस्ट आवडते. मला थोडीशी पुदिनाचं जे फ्लेवर असतं ना त्याच्यावाली मला टेस्ट जास्त आवडते. पण मस्त होती ओव्हरऑल पाणीपुरी आणि रगडा पॅटीस. आणि त्याच्यानंतर पॅटीस खाल्ल्यानंतर आम्ही गेलो होतो रेश्मईच्या घरी, हर्षलताईच्या घरी, बिकॉज रेश्मई थोडा आजारी आहे, त्याला ताप आला आहे म्हणून मग त्याला भेटायला गेलो होतं. आणि ना हे क्यूब प्लेवालं माहिती असेल तुम्हाला, आपण लहानपणी खूप खेळायचं. मी तर खूप मजा यायची माहिती आहे. ह्याचे खूप फॉर्म्युले असतात, ते नंतर माहीत पडलं होतं. पहिले तर आपण हे करा ते करा, आणि मी याला बोलले तू किती सेकंदामध्ये करशील मला सांग. तर त्याने आम्ही टायमर लावला होता. 47 सेकंदमध्ये नियलने हे पूर्ण क्यूब सेम कलरचे करून दाखवले. प्लस त्याने मला तिरंग्याचं पण कलरचं करून दाखवलं होतं, ते नाही मी घेतलं, पण हे त्याने 47 सेकंडमध्ये केलं. त्याच्यानंतर घरी आले, झोपणारच होते तितक्यात प्रतीक बोलला पिझ्झा खाशील का? तर मी बोलले ठीक आहे चालेल. तर त्याने पिझ्झा ऑर्डर केला, आपला नॉर्मल मार्गरिटा आणि एक देसी विदेशी सॉसमध्ये पेप्रिका, हॉट रेड पेप्रिका अँड कॅप्सिकनवाला केला. तर हाही छान होता, मस्त पिझ्झा खाल्ला, एन्जॉय केला. पिझ्झा खातच खूप साऱ्या गप्पा मारल्या, प्लॅनिंग केलं पुढे गणपतीला केवढं सामान बाकी आहे, काय करायचं आहे, कसं करायचं आहे. थोडं मला लायटिंग घ्यायची, ते उद्या मी घ्यायला जाईल. ती लायटिंग घेतलं मी तुम्हाला दाखवेल कुठली घेणार आहे आणि कशी घेणार. थोडं वॉर्म लाईटमध्ये मला घ्यायची, ती घेईल. आणि दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू, बाय बाय. आणि कोणी चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला